होता लिहिल्याच्या वक्ताला तुमचे मुळे गावा मूळ ठिकाण म्हटलं तर ते हिवरी पिवरीची माणकर होती. तिथनं सोडून तो चंदनपूर पाटील झाला. चंदनपूर पाटील झाला तो 60 एकर जमीन होता. ती घरपटी शेती भरत नाही, पाळा भरत नाही, होत नाही म्हणून तो तिथं राजीनामे देऊन तो रामदुर्गदा आला आणि परत ते कागल गावास आला. तिथनं कर तोडतावेळी तुझं मोरोबाईल माझं मोरोबाईल तो ब्राह्मण नारायण कुलकर्णी खून करून आला. तिथं एकटा राहिला तो एकटा तो मिरजत येऊन राहिला. तो एकटा तो सांगलीत येऊन राहिला. मिरजत गेल्यावर तो कागलगाव सोडल्यावर तो कागली पडला. तिथं आणि सांगलीमध्ये आला. तुमचं आडनाव म्हटलं तर तो भरूड म्हणता. पुढे ते डोकरे तो सूरवंशानी. तुमचं देव म्हटलं तर तो तुळजापूर भवानी आणि तो सोनारी सिद्धोबा मिरज मिरासाची पुण्येनं. तुमचं देव म्हटलं ते मंगसोळी खंडोबा तो सांगली ते पुढका राहिला, मिरजत ते पुढका राहिला. मूळ पुरुष म्हटलं तर तो रामाजी आजाला तो गोविंद झाला तो सखाराम तो कृष्णा एकटा होता. कृष्णामध्ये तो लग्नाची आधी वारला. सखारामची पोटणं बापू आजा आणि बापू आजाला बाळू आजाला कुशाप्पानी तो आपा तो मिरजत राहिला. कुशाप्पानी 2 बायका होता, जीवाबाई आणि गंगाबाईला तो धर्माजी संभाजीला तो सांगलीत आला. धर्माजी आजाला आणि कृष्णाबाईला तो सीताराम शंकर आणि एकनाथ आणि सोनबा आणि शिवनवाईची पोटणं तो नारायण सुभाष विलास. तिथनं आणि एकनाथ आणि दोंडूबाईचं पोटणं तो रामचंद्र आणि शिवाजी आणि पंडित उर्फ आणि प्रकाश आणि सरदार राजेराम. शंकर आणि अंबोबाईला तो जीवबा आणि वसंत आणि प्रभाकर आणि मच्छिंद्र आणि गोरखनाथ. मच्छिंद्र आणि रत्नाबाईला तो किरणदादा आणि रेणकाची पोटणं तो अथर्व आणि तो पूजस नव पूजस. त्या वक्ताला उदय आणि तो अन्नपूर्णाकाला भूमी आणि तो ऋग्वेदा आणि गीता का तो वारला. राधिका तो कोल्हापूर गेला. गीता काला तो अडनावानी हिंगोली घरात दिली तो सुपीकर गंगाधर. गीता तो वारस्ता सविता आणि आदित्य तो सांगलीत स्थित झाला. आम्ही बी एवढं तुम्ही बोलायला बाबासारखं येत नाही. किती पिढी झाला दादा? 1 2 3 4 5 6 आणि 7 7 आणि 8 आणि 9 आणि 10 आणि भूमी धरून 11वी पिढी झाला. आता पुढची घ्यायचं इथं वसंत शंकरचं वसंत योगा वसंत आहे वसंत व्हायला तो अपोवायला तो वसंताच्या आणि गुणवंती गुणवंतीला तो पोटणं आणि उत्तम दादा आणि लताकाची पोटणं तो श्रेषा. श्रद्धा आणि श्रुती स्नेहल श्रेष आणि उर्फणी गुरु 8/5/2003 मध्ये जन्मला. त्या वक्ताला आणि सुनीता अक्काला बेळगाव दिला. जयश्री अक्काला तो बेळगाव दिला. तो उमेश दादा आणि तो विद्याकाची पोटणं ओंकार आणि समृद्धी. ओंकारला 23/9/2002ला जन्मला आणि समृद्धी वसंताचा.